हार्दिक आभार असेल. दानशूर व्यक्तिमत्व जरूर पाहायला मिळाले आणि प्रत्येक या स्पर्धेला घटक जे जे झाले त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. सामन्याला सुरुवात होती. आगास प्रयास आणि ते मात्र पहिला चेंडू गॅप शोधायचा होता आणि शोधलाय. मिळाल्यात धावा 4. अकाउंट ओपन केलं, धावसंख्येचा कोठा ओपन केला आणि गीतांजली संघ दमदार सुरुवातीमध्ये पाहायला मिळतोय 4 धावेंवर. मागच्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी धावसंख्या कमी पडली होती आणि इथे काय घडलंय, चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल ते फक्त सिंगल. चांगली बॅटल इथे मात्र पाहायला मिळेल कारण के बॉईज म्हटलं की पहिल्या पर्वाचा विजेता संघ रेड अलर्ट आणि ते मात्र कलर देखील जर्सीचा तोच पाहायला मिळतोय. आम्ही आलोय, आम्ही थांबणार नाही, आमच्यातल्या चुका दूर सारून आम्ही मात्र पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करू हे संकेत देत असताना के बॉईज जरूर पाहायला मिळतोय. 3 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 0, गडी बाद 6 या आकड्यावर. गोलंदाज आपण पाहतोय पीके. वाईट बॉल आणि हा मिळतोय पंजा. 5 धावा. हात पाय न हलवता मिळालेल्या धावा म्हणजेच बिना मेहनतीच्या या 5 धावा. 3 चेंडू 11 धावा धावफलकावर. चांगला फटका इथून, चांगलं क्षेत्ररक्षण. वा क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय आणि इथे महत्वाच्या 3 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्या. त्या 3 धावा के बॉईज संघासाठी. गीतांजली संघ आपण पाहतोय अगदी फलंदाजी करत असताना सावध पवित्रा स्वीकारलाय की काय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक हाताळत असताना पीके. पुनीत कांबळे शॉर्ट फॉर्म पीके फक्त संध्याकाळी. वा गॅप शोधली आणि त्याचा मोबदला येतोय 4 धाव्यांसाठी. चतुर चाणाक्ष फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय आणि दमदार निषाद याचा या इनिंगचा हा दुसरा चौकार. एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 17. अगदी अमर सर पहिलं 3 चेंडूवर सर्व काही सुरलीत होतं. चौकार येऊन देखील नंतर कमबॅक केला होता, परंतु आव्हान तर धावसंख्येनंतर तो चौकार एकूण 5 धावांचा ते बोनस मिटलं ना, तिथून कुठेतरी टॉप गिअरवर इथे मात्र फलंदाजी निषाद याची पाहायला मिळते. एका बाजूने हल्ले, एका बाजूने सावध पवित्रा. निषाद आपण पाहिलं तर प्रति हल्ले करतोय आणि इथून चैतन्य कुठेतरी त्याला पुढे आणण्याचं काम जरूर करतोय. दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र गोलंदाज के बॉईज कडून जावेद आलाय. नो बॉल. धावचीची संधी. स्टंप हिट झालाय परंतु आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. नो +1 स्टेप आउट केला गेला. अगदी चतुर आणि चाणाक्ष आमचे पंच. खऱ्या अर्थाने जुना शब्द आठवला, पंच म्हणजे पांढरा हत्ती का म्हटलं जातं, कारण जे 2 संघ खेळ करत असतात त्यांच्या एकाच्याही बाजूने त्याचा डिसिजन नसतं, म्हणूनच पंच म्हणजे पांढरा हत्ती. पाहूया कशा रीतीने कमबॅक. पुन्हा एकदा गोलंदाज जावेद. अगदी फाईन मध्ये हा चौकार आलाय. धावा मिळतील त्या 4, 4 आणि 4. काय फलंदाजी करतोय निषाद. वैयक्तिक 14, 3 चौकार आणि एकूण धावसंख्या 23. आता मात्र प्रश्नांकित चिन्हामध्ये
गोलंदाजाला पाडलंय. तुम्ही जरी गतवर्षीचे चॅम्पियन असले तरी यावर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि सहभाग नुसताच नाही तरी आमचं स्वप्न देखील आम्ही साकार करणार आहोत. त्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा आणि आमच्यातली कला दाखवण्यासाठी सज्ज झालोय. कारण स्पर्धा दमदार SBCL पर्व क्रमांक हे 2 पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता तितक्याच ताकदीची गोलंदाजी. अगदी संभ्रमात पाडलाय की काय या फलंदाजाला. आणि एक या धावसंख्येने धावसंख्येचा आलेख आपण पाहिला. 24 धावा दफल कव्हर. 2च चेंडू झालेत आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी ऑन ड्राईव्हला थेट फेकी देखील झाली गेली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु सुरक्षित पोहोचलाय. खऱ्या अर्थाने आपण अमर सर लक्ष केंद्रित केलं ना तर चैतन्य हा पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये सहभाग घेतोय आणि पार्टनरशिप मोठी करण्यासाठी निषाद याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा. हल्ला जरूर चढवला जातोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. एका बाजूला केप बॉईज, एका बाजूला गीतांजली. महत्वाची लढत. इथे मात्र वाईड बॉल +1. 2 धावा वाईट +1 अशा 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा. पाहावं लागेल. अगदी इथे मात्र फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन आणि गीतांजली संघाला हा मोठा पहिला धक्का. नवीन फलंदाज राज दिवेकर तैनात झालाय आणि इथून पाहूया आपण निषाद याला कशा रीतीने राज दिवेकर याची साथ लाभते. खऱ्या अर्थाने दोस्तीच्या दुनियेतले हे सर्व मित्रपरिवार एकवटलाय. निमित्त फक्त आपण पाहतोय सीवूड्स चॅम्पियन लीग शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी पर्व क्रमांक 2 थाटा माटा तिथे मात्र हा सण सोहळा साजरा होत असताना काय घडले त्या ऑफड्राईव्हचा फटका. चूक थोडीशी झाली परंतु सावरलं आणि एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढत असताना जरूर पाहायला मिळेल. अगदी एक गडी बाद 28 या आकड्यावर 1 धाव जरूर मागच्या चेंडूवर पाहायला मिळाली. आता लक्ष जरूर पाहायला मिळते. हा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु थोडक्यात बचावलाय आणि 1 धाव. 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्या 1 गडी बाद 29 लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना गीतांजली SDJ. त्याच दरम्यान आपण पाहतोय अल्केशजी रणछोड साहेबांचं विनंती आहे की आपण या शुभागमन व्यासपीठावर आपलं शुभागमन आपण करा. व्यासपीठावर असं नसतं वा. सीवूड्स चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत ही स्पर्धा. तसेच सुभाष साहेबांना देखील विनंती असेल आपण या कैलासवासी मंदार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. गोलंदाजीसाठी करण. चला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा जपणारी ही स्पर्धा आणि अगदी मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय भगव परिसर पाहायला मिळतोय. भगवा पट्टा आणि इथे काय घडलंय. चॉप केलाय आणि हा चौकार जरूर पाहायला मिळतोय 4 धावेंसाठी.
बँजो अग्री कोळ्यांची परंपरा हल्दी सॉन्ग. इथे मात्र राम डीजे आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यांपासून इथे दूर ठेवलाय जरूर आपण पाहतोय. फलंदाज निशाद चांगल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. आपल्या संघासाठी इथे मात्र धावा लुटायच्या, टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र चांगला पार्टनरशिप बिल्ड केला जातोय. राजला देखील मोठ्या फटक्यांमध्ये आता मात्र परावर्तित करावं लागेल, कारण मर्यादित षटकांचे हे सामने आणि इथे मात्र जर आपण उशीर केला तर मात्र विजयापासून आपण देखील उशिराच दूर राहाल यातील मात्र शंका नसेल. चांगला चेंडू हाताळला गेला. करण इथे मात्र कमबॅक चांगलं करून देतोय. पहिला चेंडू हो 4, त्यानंतर सिंगल आणि आलेला हा डॉट बॉल. ओ आणि काय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि हा लागला जातोय दुसरा दे धक्का. दोन धक्के इथे मात्र दिलेत. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर विकास सज्ज झालाय. अनुभवाची शिदोरी घेऊन विकास आपल्या संघाचा विकास करेल का, कारण आता चेंडू या षटकातील 2 आणि अजून एक षटक म्हणजे या शेवटच्या 8 षटकांमध्ये 8 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा पल्ला गाठला जाईल पाहावं लागेल. नो बॉल आहे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावांचा बोनस गीतांजली संघाला. धावसंख्या धावफलकावर अगदी 2 गडी बाद 36, 3वर 6, 36 हा आकडा गाठला जातोय आणि सलामीला आल्यानंतर 3 चौकारांच्या जोरावर अजून देखील खेळपट्टीवर तैनात. नो बॉल आहे. धावचीची डायरेक्ट हिट संधी जरूर केली गेली, परंतु पुन्हा एकदा हे 2 धावेंचं बोनस. नो+1 धावसंख्या धावफलकावर 38. 2 चेंडू शिल्लक. लागोपाठचे 2 नो बॉल. आता हा वाईट. धावसंख्या धावफलकावर 39 आणि या धावगतीमध्ये वाढ आणण्याचं काम इथून मात्र या गोलंदाजाचं मोठं योगदान आणि शेवटच्या क्षणाला वाईट +4 आणि या इनिंग मधील हा दुसरा पंजा. याच दरम्यान संजयजी कदम साहेब उर्फ बल्ली दादा यांचं शुभागमन व्यासपीठावर जरूर पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रणिते आपण पाहतोय विशालदादा विचारे यांच्या अगदी उजव्या अंगाला बल्ली दादांचं शुभागमन. व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. आणि इथे गॅप शोधलाय अगदी जमिनीला घासत पुसत चाटत. चेंडू मात्र सीमा पार. 4 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजून मिळतील किती धावा याकडे मात्र लक्ष जरूर असेल. करण गोलंदाजीच्या मार्कवर. आखरी गेंद. शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी आणि इथे चेंडू हवेमध्ये. चुकीला माफी नाही, परंतु काय घडलंय झाडाला चेंडू अडला लागला गेला आणि फलंदाज झालाय बाद बाद बाद. धावसंख्या 3 षटका अखेरीस 48. सेक्टर नंबर 48 आणि धावसंख्या देखील 48 पाहायला मिळते. नवीन फलंदाज संजय. चांगली पार्टनरशिप आणि सांगायचं म्हटलं तर मात्र या धावसंख्येमध्ये महत्वाचं योगदान या गोलंदाजांनी देखील दिलंय. एकाच सामन्यामध्ये 10 बोनसच्या म्हणजेच वाईट +4च्या स्वरूपात 2 वेळा महत्वाचे ठरतील. यानंतर लढत असेल मंदार स्मृती 11 शिवनेरी वॉरियर्स. दोन्ही टीम सज्ज रहा. शेवटचं निर्णायक षटक फेकण्यासाठी गोलंदाज लाल जर्सी KF बॉईज गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि आलाय तो गोलंदाजीच्या मार्कवर. शिशिर दादा. एकच वादा. शिशिर दादा गोलंदाजीच्या मार्कवर काय करेल पाहूया.
जर विकेट हॅट्रिक पटकावली तर बल्ली दादा यांच्याकडून 500 रुपये. कुठेतरी ही ऑफर बऱ्याच उशिरानंतर जरूर मैदानात तैनात झाली. गत वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज शिशिर दादा, त्याचा आहे वादा. पहिला आव्हान तर त्यावर 1 आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आणि अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गीतांजलीसाठी. अर्धशतक कंप्लीट झाले, सांघिक अर्धशतक. दादाचा वादा कुठेतरी चुकतोय की काय? अगदी लहान मुलं जशी सराव करत असतात ना, तशी चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. म्हणजे सरावापासून दूर आहे गत वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर सद्यस्थिती परिस्थिती पाहायला मिळते गीतांजली संघाची 52 या आकड्यावर. नो बॉल, नो +1. कुठेतरी या खेळपट्टीचा अभ्यास करावा लागेल. एकही लिगल डिलिव्हरी अजून पाहायला मिळाली नाही. एकत्रितरित्या आपण पाहिलं आणि निषादला देखील सुवर्ण संधी. बल्लीदादा यांच्याकडून सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये रोख रक्कम दिले जातील. डिसिजन पेंडिंग, विचार विनिमय होईल. फक्त मिळेल ती एकच धाव. मैदानामध्ये आमचे 3 पंच आणि इथून 4 धावा नक्कीच. त्यातला आता मात्र तीन सलग ठोकले तर बल्ली दादा यांच्याकडून 500, त्यातला आला 1. पहा नियम, पहा अगदी नियमांची अंमलबजावणी केली जाते. जर झाडाला चेंडू फुलटॉस लागला तर आपण विकेट दिला तर मात्र आता चौकार का देऊ नये. नक्कीच आभार व्यक्त करतो KF संघाचं. आपण या निर्णयाचा स्वीकार केलं. समालोचक त्याच्यासाठीच असतात. जर इथून आयोजकांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर ते समालोचक जर पोहोचवत असतात. आमच्याकडून देखील काही चुका झाल्या तर आम्हाला देखील क्षमा करा. नो बॉल. कुठेतरी गतवर्षीचा हा उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावलेला. आता प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. थोडीशी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. सावरा एकमेकांना सावरा कॉलिंग करा. कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्या. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावर. स्पर्धा आपली आहे, खेळाडू आपले आहेत आणि ते पुढून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, परंतु पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आत्महत्या. फलंदाज बाद. केसावची पारू अजून दिसली नाही, कारण अजून संध्याकाळ झाली नाही. थोड्याच वेळात भरपूर पारू आपल्याला दिसतील, पण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू नका मित्रांनो. आपण खेळाच्या मैदानामध्ये आहोत. खेळाकडे लक्ष केंद्रित करा. 3 बाकी आहेत. वाव, क्लास दाखवलाय. या फलंदाजासाठी आपण टाळ्यांचा गजर पाहतोय, कारण या धावसंख्येमध्ये महत्वाचा वाटा आतापर्यंत पण 14 चेंडू मध्ये 32 धावा. क्या बात आहे. निषाद आणि फक्त सोडून दिलाय. चला गीतांजली टीम, विनंती आपण डगआउट मध्ये प्रस्थान करा. वाव वाव, क्या मारा है. काय निषाद खेळतोय. अगदी
लागोपाठ 3 मारले तरच पारितोषिक आहे, कसेही मारले तर नाही. हा आता एक मारला तर आहे. पाहूया काय घडलंय. गंमत जम्मत डिसिजन पेंडिंग आणि या चेंडूवर मिळेल ती एक फलंदाज बाद. फलंदाज झालाय बाद. 4 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या 71 आणि लक्ष्य असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कंप्लीट करायचं आहेत आपल्याला 72. चला टॉस साठी या प्लीज दोन्ही कॅप्टन. मंदार स्मृती 11 आणि शिवनेरी वॉरियर्स. चला टॉस. टॉस अति महत्वाचा असतो, ज्याने मात्र आपल्याला कळतं की मैदानामध्ये दोन संघातील महायुद्ध रंगणार नक्की, परंतु कोणता संघ फलंदाजी करेल आणि कोणता संघ गोलंदाजी करेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा पण टॉस. अगदी डी ग्रुपला आपण सुरुवात करणार आहोत. यानंतर थाटा मातात या स्पर्धेचा शुभारंभ झालं. पाहता पाहता 3 गटातील पहिल्या फेरीचे सामने झाले आणि 4थ्या गटाला सुरुवात म्हणजेच आपण टॉस करणार आहोत. अल्केश दादा आपल्या समवेत अगदी ब्लॅक गॉगल, ब्लॅक शर्ट, पॅन्ट ही ब्लॅक असती तर पूर्ण ब्लॅक इथे मात्र पाहायला मिळाले असतात. 2 टीम आपल्या समवेत जोडल्या गेल्यात. अगदी चला टॉस करतोय SBCL. टॉस केला जातोय. शिवनेरी संघाचा कॉल असेल. टेल आलाय आणि आता आपण टॉस जिंकला. प्रथमतः सर्दी झाले कमी प्रश्न विचारा असं कर्णधार सांगतोय, परंतु मी जास्त प्रश्न आता मुद्दा म्हणून विचारेन. टॉस जिंकल्यानंतर पहिला डिसिजन पहिले आम्ही फिल्डिंग करू. प्रश्न क्रमांक 1 झाला. प्रश्न क्रमांक 2, गतवर्षी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला परंतु थोडीशी निराशा, परंतु आता नवीन पर्व आणि या नवीन पर्वाची सुरुवात करत असताना कसं वाटतंय? खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे यंगस्टरसाठी आमच्यासाठी. इथूनच आम्हाला बाहेर खेळायची संधी भेटते. मोठमोठे नाव आपल्या या संघामध्ये कोण असतील ज्यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल? मला एक दिसला म्हणून मी हा प्रश्न विचारला. म्हणजे नाव म्हणजे आमच्याच टीम मधला यश दादा, तो माझा कॅप्टन आहे. तोच माझ्या नजरेत आला म्हणून मी हा प्रश्न विचारला. तुला देखील शुभेच्छा असतील. जाऊया पण शिवनेरी संघ टॉस जिंकला असता प्रथमतः तर आपला डिसिजन काय असता? आम्ही पण फिल्डिंग घेणार होतो कारण की टीम चांगली आहे खूप. आत्ताच रिसेंट टुर्नामेंट पण मारली त्यांनी, सो पहिल्या 2 विकेट काढल्या असत्या तर मॅच हातात होती, तर तो टार्गेट होता आमचा. परंतु आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. आता आपण पाहिलं की मागच्या 2 सामन्यामध्ये कमी धावसंख्या आली, तिथे काहीतरी रणनीती फलंदाजी करणाऱ्या संघांची चुकली, परंतु त्यावर पाणी फेरण्याचं काम या संघाने केलं. तब्बल 71 धावा आणि 72 धावसंख्येचं लक्ष आपण कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 50+ तरी आमचा टार्गेट असेल, अदरवाईज 60+. आणि आता आपण पाहतोय या स्पर्धेचे आपण पहिला सामना खेळणार आहात. या एकत्रितरित्या या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? जिथे आपण पाहतोय शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत ही कैलासवासी मंदार होमणे स्मरणार्थ स्पर्धा आपण जी आयोजन पाहतोय, आयोजन कमिटीबद्दल गतवर्षीपेक्षा यावर्षी काय वेगळं वाटतंय? लास्ट इयर आम्ही पार्टिसिपेट नव्हतं केलं, पण लास्ट इयरचं एवढं सक्सेसफुल कॅम्पेन झाल्यामुळे आम्ही ह्या वर्षी मुद्दामून आमची टीम टाकली आहे. तर ऑब्व्हियसली खूप चांगलं सगळं आयोजन आहे आणि विकी दादाला ऑल द बेस्ट. नक्की जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये या दुसऱ्या सत्रासाठी. पुन्हा एकदा आवाज दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढच्या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला मंदार स्मृती आणि एका बाजूला शिवनेरी. आता मात्र 72 धावांचं लक्ष इथे मात्र कोणत्या रीतीने गाठलं जाईल? तर एक सूचना आहे सर्व प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी. अगदी गेट समोर ज्या बाईक आपण पार्किंग केल्यात ना, त्या थोड्याशा बाजूला करा, जेणेकरून मोठमोठे मान्यवर इथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत असतात, त्यांना कोणता अडथळा निर्माण होणार नाही आहे याची काळजी आपण जरूर घ्या. कारण अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम इथे मात्र शिवराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्या मान्यवरांना आपण कोणताही अडथळा आपल्या माध्यमातून होणार नाही याची काळजी घ्या आणि त्या गाड्या कृपया करून आपण काढा. यापुढचं समालोचन आमचे बंधुतुल्य मोठे बंधू अमरदादा यांचा आवाज जरूर आपल्या समोर.
धन्यवाद विजय. बेळापूर गावचा एक जबरदस्त आवाज भूमिपुत्र विजय याच्या माध्यमातून मागच्या इनिंगचा आपण लेखाजोखा बघितला. चला 72 धावांचा पाठलाग आहे आणि 72 धावांना प्रत्युत्तर देणं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. कर्णधार महेश पारकर याच्या माध्यमातून 5 धावा काढल्या गेल्यात. 5 धावा याचे स्कोरवरती नमूद केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू घेऊन आला गोलंदाज निषाद. अष्टपैलू कामगिरी बजावताना आणि आत्ता चुकी होतीये. अशा चुकीला माफी नाहीये कारण सरळच फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला होता. त्याच्या थोडीशी चुकी होते, चेंडू निसटतो आणि थोडीशी चुकी काफी आहे चौकार मिळवण्यासाठी. आणि चौकार मिळाला. 3 धावा बहाल गेल्यात समोरच्या संघाला. जिथं एकच धाव झाली तिथे 3 धावा अजून ऍड होतात. त्या चौकारीने धाव संख्या पुढे सरसावली आहे. सुशांत फलंदाजी एंडवरती आहे. आता वाईट प्रेशर थोडंसं वाढेल, दडपण वाढेल. जसा एक चौकार येईल आणखी एक चौकार येईल. नवीन नौका गोलंदाज आहे, अनुभवाची थोडी कमतरता आहे. प्रेशर हँडल करावं लागेल. आणि आत्ता मात्र दिशा दाखवली आहे. सुशांत याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे दर्जा आहे, त्याच्याकडे टेम्परमेंट आहे, टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट शो करत असताना फलंदाज सुशांत जबरदस्त फलंदाजी. गोलंदाज चेंडू झालेत 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. पंच प्रत्येक वेळी आढावा घेत आहेत. चांगलं पंचांची भूमिकेत बजावत असताना, कारण कुठली चुकी होऊ नये, कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये आणि ते चेक करत असताना प्रत्येक वेळी पंच आमच्याकडून ते करेक्ट करून घेत आहेत, जाणून घेतात किती चेंडू राहिलेत. हे चांगल्या पंचांच्या भूमिकेत असलेले 4ही पंच. आणि आत्ता मात्र what a delivery that is right onto the off stump that's come into the inside of the wicket and wickets has been fallen down. एष्ट्या उधळून ठेवल्यात. पहिली विकेटची पतंग, पहिला विकेट तंबूच्या मार्गाला जातोय. पहिले यश, पहिली सफलता गीतांजली संघाला आणि निषाद या गोलंदाजाला. अप्रतिम मारा, भेदक, तिखट चहाल, राईट ऑन मनी. इट्स अन ब्रिलियंटली बोल्ड डिलिव्हरी. पहिल्या विकेटचं पतंग झालाय. आता मात्र खेळपट्टीवरती येताना दिसतोय वन ऑफ द पॉप्युलर पर्सनॅलिटी ऑफ दिस सेक्टर, सुप्रसिद्ध बहुआयामी विजय झावरे खेळपट्टीवरती येताना दिसतोय. आणि हा व्हाईट बॉल, एसटी रक्षकाचा चांगला प्रयत्न विकास याचा, परंतु खूप बाहेर होता. चेंडू अडवला त्याने, मात्र एक धाव काय रोखू शकला नाही. खेळपट्टीवरती 2 जे फलंदाज आहेत, एक आता या वर्षीचा कर्णधार आणि गत वर्षी ज्या कर्णधाराने ट्रॉफी जिंकली होती तो कर्णधार पद भूषवलेला खेळाडू खेळपट्टीवरती आहे विजय. पहिल्या षटकाची सांगता समाप्ती झाली. धावसंख्या 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड while chasing target of 72 after the first over. Cape Boys score is 18 runs onto the scoreboard for the loss of 1 wicket. आता 18 चेंडू म्हणजे 3 षटकात 18 चेंडू शेष शिल्लक बाकी. धावा असतील 54, 54 स्टील अचिवेबल. महेश पारकरकडे क्षमता आहे, विजयकडे गुणवत्ता आहे. कशा प्रकारे खेळ साकारतील, कशा प्रकारे चेसला तोंड देतील, उत्तर देतील, त्याच्यासमोर गोलंदाज आहे. त्यांना अडवण्यासाठी गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. 12th मॅन संजय पाटील. 12th मॅन थोडासा विचारत आहे, स्कोर कसा डिफेंड करतील, कुठला गोलंदाज येईल त्याच्या विचारत होता. त्याने थोडं उशिराने उत्तर दिलं याच्यामध्ये मधून. नाही पण ठीक आहे, इन आहे, अजूनपर्यंत मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. आपल्या टीमसाठी इथं 12व्या प्लेयरच्या भूमिकेत असताना देखील आपली कामगिरी चोख बजावतोय. थोडं विचारत होता. कर्णधार गोलंदाजच्या भोवळ्यावरती संजय पाटील. पहिला चेंडू थोडीशी आता खराब सुरुवात होते त्याच्या माध्यमातून. प्रेशर 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 आणि दडपणाखाली गोलंदाजीची सुरुवात होते कर्णधाराच्या माध्यमातून. सरावाचा अभाव आहे या खेळाडूंमध्ये आणि त्याचं कारण मी मगाशी सांगितलं होतं. कारण हे सर्व वर्किंग पर्सन्स आहेत. सॅटर्डे संडे जसा वेळ मिळतो तसा खेळ खेळतात, तसा बॉक्स क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या स्पर्धेत आपल्याला खेळण्याची संधी मिळते, त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. म्हणून काही स्वरावाचा अभाव दिसतो. संजय पाटील स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवर, त्याच्या समोर महेश पारकर कर्णधार मध्ये चालू असलेली ही चकमक. थोडंसं आता मात्र लांब चालला आहे टार्गेट असं म्हणता येईल, कारण धावसंख्या धावफलकावरती आहे 20. अजूनही 52 धावा, स्टील 52 रन्स टू गेट. यानंतर आगामी लढत असेल
मंदार स्मृती वर्सेस शिवनेरी वॉरियर्स, ज्याच्या स्मृतिपुत्र्थ आपण स्पर्धा आयोजित केली आहे. कैलासवासी मंदार हुमणे त्यांच्या नावाने खेळणारा संघ आपल्याला दिसेल. आणि ह्या स्पर्धेतील नव्हे तर या सेक्टरमधील एक दर्जेदार संघ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. असा मंदार स्मृती संघ आपल्याला खेळताना दिसेल. मागच्या स्पर्धेतील विजेतेपद भूषवलं होतं. SPLचे विनर. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. चेंडू झाले 4, 2 चेंडू बाकी आहेत. ते थोड्याच वेळात आपल्याला खेळताना दिसतील. यश भिसे, यश मोरे ही यशची जोडी आपल्याला खेळताना दिसेल. तत्पूर्वी आता चेसिंग बघतोय आपण विजय आणि महेश पारकर याच्या माध्यमातून. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न करतायत मित्रांनो. प्रयत्न हीच आपल्याला यशाची दिशा दाखवते. प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर आपण प्रयत्न करत राहिलो तरच आपल्याला यश मिळेल, यश संपादित करता येईल. आणि यशाचं स्तोत्रच आहे, विजयाचं स्तोत्र आहे प्रयत्न. आणि हा मागील चेंडू चौकात डोलवला. स्कोर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 2 षटकात 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहेत. स्टील 45 रन्स निडेड. 22.5 सरासरी षटकामागे होऊ शकतात. आपण बघितलं एक षटकात कधी कधी 30, 32, 36 पण बघितल्यात. अंडरम क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठल्याही क्षणाला कुठलाही गोलंदाज खार खाऊ शकतो. त्याच्या माध्यमातून नो बॉल फेकले जाऊ शकतात, पंजा मिळू शकतो. जिथं 6 बॉलमध्ये 24 जास्तीत जास्त पॉसिबल आहे तिथे जास्त धाव पण मिळवणे शक्य होऊ शकतं. कारण इथं गोलंदाजीची एक चुकी आणि संघाला भूदंड भोगावा लागतो. पण आता थोडंसं टार्गेट आउट ऑफ रीच वाटतंय. 11ला 44. प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज असताना आता सिंगल येते. निश्चितच आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. एक मोठा उलटफेर असेल ह्या स्पर्धेतील. कारण बॉईज संघ हा दर्जेदार संघ आहे, एक नामांकित संघ आहे आणि त्याला तशी कडी झुंज दिली आहे. आणि चांगला खेळ साकारत गीतांजली संघाने एक उलटफेर केलं ह्या स्पर्धेतील असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण ज्यांना 48चं सेक्टरचं क्रिकेट माहिती आहे ना, तर बॉईज संघ हा दर्जेदार संघ आहे आणि त्यांना नमवण्यात कुठेतरी आता यश मिळताना दिसतंय. आता विजयाच्या बॅटमधून निघालेला हा रिव्हर्स स्वीप मध्ये मिळालेला चौकार. स्टील दे बोथ आर फायटिंग फॉर द विन. दे आर स्टील डुईंग देअर एफर्ट्स, पुटिंग देअर एफर्ट्स ऑन दिस फील्ड. बघूया कशा प्रकारचा अजूनपर्यंत खेळ बघायला मिळेल, खास करून विजय झावरे. तन्मय इस फास्ट चेक. पंच देखील आता संभ्रमात पडले होते. आणि आणि आता बेल्स पडलेला. पंचाचा व्हाईटचा इशारा 1+1. विकेट्सला लागला होता वाटतं चेंडू. बेल्सची लाईट थोडीशी झळकताना दिसली पण बेल्स पडली नाहीये. ह्या 2 धावा मिळल्यात, महत्वपूर्ण 2 धावा म्हणता येतील. आता नो बॉल. मी मगाशी जसं म्हटलं ना, चुक्या मागात ठरतात ह्या. जिथे 6ला 24 होऊ शकतात, 6ला 30 का होतात याचं उदाहरण पुन्हा एकदा गोलंदाजाने प्रस्थापित केलं. मागच्या चेंडूवरती 2 धावा, आता ह्या चेंडूवरती 5 धावा. अशा म्हणजे एकही चेंडूनं गणता 7 धावा धावपळकावरती गणल्या गेल्यात, ऍड झाल्यात. चेंडू झाल्यात 1 मिनिट पंच. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शेष आहेत. स्कोर झालाय 41. तसेच आदरणीय नळावळे साहेब इथं उपस्थित आहेत. मी आयोजक श्री विशाल विचारे यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, कृपया आसनस्थ होण्यासाठी समालोचन कक्षात यायचं आहेत. आपली उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे. येणार प्रत्येक अतिथी गणाचा आपण सत्कार सन्मान करणार ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपली हिंदू संस्कृती आहे, मराठी परंपरा जपत असताना एक युवा नेतृत्व या प्रभागातील एक नामांकित नाव श्री विशाल विचार यांच्या माध्यमातून येणार प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान निश्चितच केला जाईल. स्टील चला सामन्याकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय. 9ला 29. आता मात्र मिस होतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. रिव्हर्स स्वीप करायचा होता. तन्मयाने काय केलं, चेंडू फक्त सोडून दिला होता. तुम्हाला खेळायचं होतं, तुम्ही जर हुकलात तर मी वेध घेणार. आणि त्याने वेध घेतला इष्टांचा आणि आणखी
एक फलंदाज बाद होतोय. विजय तंबूच्या मार्गाला गेलाय. पारकर मात्र अजूनपर्यंत विकेटवर आहे. कर्णधार अजून खेळपट्टीवरती आहे. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला गेला अजूनपर्यंत. बघूया 8 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत आणि धावा विजयासाठी गरज आहे 29. स्टील दे कॅन विन. 8ला 29. नील नवीन फलंदाज हेमंत. आणि हा फटका दर्जेदार. सामना जिवंत आहे. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. आम्ही गत वर्षीचे विजेते आहोत. आम्ही सामना असा सोडणार नाही. काही सामना खेळताना दिसतात. अजूनपर्यंत चांगला खेळ साकारलाय. अजून एक चौकार येईल का? तन्मय चांगला चेंडू डिलिव्हर करेल का? आणि हा चेंडू आणि आत्ता तर बाद. 3 षटकं संपली आहेत. सांगता झाली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 47. धाव संख्या 47. आता उर्वरित चेंडू शेष शिल्लक बाकी असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज असेल 25. शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न करायला हवा होता. एक पाहिजे तसे 100% एफर्ट शेवटच्या चेंडूवरती, तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती दिला गेला नाही फलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज गणेश पवार. अजून एक नामांकित चेहरा, सर्वांच्या चर्चेतला आवडीतला पर्सनॅलिटी गणेश पवार. आणि गोलंदाज आहे महेश पारकर. 6 चेंडू आणि 24 धावा, 6 चौकार. नॉन स्ट्राइक एंडला आहे करण, ज्याच्या माध्यमातून जेव्हा 3 संघ क्वालिफाय झाले होते ना, त्याच्यावरती येईन मी थोड्याच वेळात. पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल. गोलंदाज रोहित थोडासा अडचणीत आहे. अजून एक वाईड. आता मगाशी मी उल्लेख केला होता काही होऊ शकतं, कारण सरावाचा अभाव आहे ह्या गोलंदाजांमध्ये, खेळाडूंमध्ये ते दिसतंय. आणि महेश पारकर आजचा आता माझा चांगला प्रयत्न, जोरकस मारायचा होता फॉलो थ्रू मध्ये. रोहित याचा चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला प्रयत्न आणि धावाच्या रूपाने करण बाद होतोय. ज्याने धाव काढून आपल्या संघाला फायनल मध्ये नेलं होतं तोच आता फलंदाज धावाच्या रूपाने बाद होतोय. पहिल्या पर्वात जेव्हा 3 संघ पोचले होते आणि धावून आपल्याला पुढच्या फेरीत नेलं होतं, तो फलंदाज बाद झालाय करण. नवीन फलंदाज आला बिट्टू. आणि हा चौकार, सुंदर फटका डोलवलाय चौकार. आणि आता मात्र धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या झाली आहे 54. चेंडू शिल्लक आहेत 4. विजयासाठी धावांची गरज असेल 18. म्हणजे 4 चौकार जरी मारले तर विजय होऊ शकत नाही, पण गोलंदाजी एक चुकी. आणि हा इट्स आउट. OUT. जोरात मारलेला फटका होता, थोडासा बाहेर पडतोय. आणि कर्णधारच्या भूमिकेत असलेला फलंदाज महेश पारकर बाद होतोय. गीतांजली संघ याने मात्र उलटफेर करण्यात यश मिळत आहे. उलटफेर करण्यात सक्षम ठरतायत. केप बॉयज सारख्या दांडग्या संघाला, कडक संघाला नमवण्यात यश मिळत आहे. 3 चेंडू आणि व्हाईट बॉल. शिशिर धुलप नवीन फलंदाज. आणि हा चेंडू फ्लिक केलाय. फक्त सिंगल. चेंडू शेष आहेत 2 बॉल बाकी आहेत. शेवटचा 1 चेंडू शेष शिल्लक, फक्त औपचारिकता बाकी. रोहित याच्या माध्यमातून फेकले गेलेला अजून एक विकेट मिळवतोय. विकेट अजून त्याच्या नवी गणला जाईल. या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातील शेवटच्या क्षणी. जर आपला संघ पुढे सरसावेल, फायनलमध्ये प्रवेश मिळवेल, तर ह्या वैयक्तिक पारितोषिकांसाठी देखील आपली गणना केली जाईल. आणि ह्या वैयक्तिक पारितोषिकासाठी ठेवलेले पारितोषिक आहेत खास करून सामनावीर, मालिकावीर, सामनावीर, चालू सामना